कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पोळ्या भरल्या, मी निशीला सांगते। हा, आणि उमा वहिनी त्या पोळ्यांसोबत कटाची आमटी पण पाठवा। म्हणजे कसं आहे की त्या मुंबईतल्या लोकांका या असले पदार्थ मिळणार कधी बघू का? करे 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 बंधू करे, बाकी काही म्हणा बंधू। आमच्या लालीने दरवर्षीप्रमाणे पुरणपोळ्या होताना फक्त देखरेख केली, एक चांगलं झालं। काय लाली? हो ना, मग खावा, पोट फुटेस तर खावा। हा, खाणारच आहे, पोट फुटेस तोवर खाणार आहे। आलोय पहिला पण उठणार सगळ्यात शेवटी। चला चला, वाढा 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 वाढा। पोट सांभाळा जरा। अरे बापरे, पोट वाढले जरा। सर, तू सर काय झालं? तुम्ही असे एकटेच का बसलात बाहेर? मी तुमच्यासाठी डबा आणलाय, गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमटी आहे। चला पटकन खाऊन घ्या। सर चला। माझी इच्छा नाही आहे या घरात जायची। सर, मी तुमचा राग समजू शकते, पण आधी तुम्ही तुमच्या मनातला गैरसमज दूर करा प्लीज। मान्य आहे, तुमच्या आई जेव्हा चुकीच्या वागल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रागवून तिथे राहायला आलात, सगळं ठीक आहे। पण आता त्यांची खरंच काही चूक नाहीये, मग तुम्ही का दोष देताय? कसली शिक्षा देताय त्यांना? पण आज जे झालं ते मी तेव्हाही तेच सांगत होते आणि आताही माझं म्हणणं तेच आहे। तुमच्या आईची यात खरंच काही चूक नाहीये। त्यांनी उलट माझा जीव वाचवलाय। मला वाचवण्यासाठी माझ्या काळजीने त्यांनी मला धक्का दिलाय। आणि मला माहितीये ना डॉक्टरांनी काय सांगितलंय, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी, आणि तुम्हीच असे वागताय। सरात सगळ्यात जास्त गरज त्यांना तुमची आहे, आणि काही झालं तरी त्या तुमच्या आई आहेत। त्यांना सर असं एकटं पाडू नका प्लीज। सर, जेवण थंड होण्याच्या आधी खाऊन घ्या पटकन। चला पटकन जेवून घ्या, मला परत घरी जायचंय। घरी खूप काम आहेत सर, मला नक्की आवडेल बघा। या ना, दादा आणि उमाचा ह्या काय कळतच नाही। हा, का ते सगळ्यांका माफ करतात? लाली, आता हे आपण बोलू शकतो का? आता तुम्ही ना काही झाला ना तरी मी कशी चुकीचं असत ताच दाखवा माका। हा, पण माझा जा काय झाला ना त्या कुणामुळे झाला? त्या बाईमुळे झाला ना। हा, आपल्या निशी सोबत कशी वागली बघितलास ना? डोळ्यासमोर बघूनच घेत नाही ती निशी, आणि तिच्याच लेकासोबत लग्न लावून निघाले असत हे। लाली, प्रश्न आपण कुठल्या नजरेने बघतो ना त्याचा आहे। आता त्या बाईबद्दल तुझ्या मनात, तुझ्याच काय सगळ्यांच्याच मनात वितुष्ट आहे, त्याच्यामुळे त्या बाईच्या कुठल्याही कृतीला आपण त्याच नजरेने बघतो। पण हे सगळं जिच्या सोबत घडलं त्या निशीने काय सांगितलं? मेघनाबाईंनी तिला वाचवण्यासाठी बाजूला केलं, तर धक्का नव्हता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।